वसई विरार शहरात गेल्या वर्षभरापासून उघड्या वीज वाहिन्या, नादुरुस्त डीपी बॉक्स, खराब ट्रान्सफॉर्मर आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झालेत। या गंभीर समस्यांची दखल घेत महावितरण आणि महानगरपालिका प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। महावितरणचे वरिष्ठ अधिकारी खडांगळे यांनी प्रलंबित कामांचा आढावा घेऊन तातडीच्या दुरुस्ती कामांना नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील उघड्या तारा आणि जीर्ण ट्रान्सफॉर्मरमुळे वाढणाऱ्या अपघातांच्या धोक्याबाबत आणि पावसाळ्यातील परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। महानगरपालिका प्रशासनाने या कामांसाठी महावितरणला तांत्रिक किंवा प्रशासकीय मदत आणि आवश्यक त्या परवानग्या देण्याची तयारी दर्शवली आहे। महापौर अजय पाटील यांनी नागरिकांना सुरक्षित आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले आहे। आज महावितरणचे अधीक्षक खंदारे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आज महापालिकेमध्ये आम्ही बोलवली होती। त्यावेळी काही सन्माननीय सदस्य देखील उपस्थित होते। गेले 1 वर्ष थोडासा सावळा गोंधळ झालेला होता। अनेक ठिकाणी लाईन उघड्या होत्या, पोल जे तुटायला आलेले आहेत, विद्युत पुरवठा खंडित होत होता आणि त्यांच्या देखील अनेक समस्या होत्या। तर त्यावर सांगोपांग चर्चा झाली। सन्माननीय नगरसेवकांनी त्याबाबत आपली मतं मांडली आणि पुढील काय कार्यवाही होईल याबाबत पारेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर उत्तरं दिली आणि पालिकेकडनं जी काही मदत त्यांना लागणार आहे त्याबाबत आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही त्यांना संपूर्ण मदत करायला तयार आहोत। नवीन स्विचिंग स्टेशन असतील, सबस्टेशन असतील, त्याच्याबद्दल काय आतापर्यंत झालेलं आहे काम त्याबाबत देखील चर्चा झाली। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर केलेले काही सबस्टेशन होती त्यांच्या कामाचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे। आपले सन्माननीय सदस्यांनी हा मुद्दा मांडला की बऱ्याचशा विभागात जिकडे लो लाईन एरिया आहे तिकडे जे डीपी बॉक्स आहेत ते खाली आहेत, ते वरती घेतले पाहिजेत कारण ते पाण्यामध्ये बुडाल्यामुळे लाईट बंद ठेवायला लागते। तर त्याच्यात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का टप्प्याटप्प्याने आम्ही ते करत आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी जो पाठपुरावा केलेला तत्कालीन आमदारांनी क्षितिज ठाकूर आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील यांनी अंडरग्राऊंड वायर त्याचं काम देखील युद्ध पातळीवर चालू आहे। त्याच्या प्रक्रिया सगळ्या चालू आहेत आणि लवकरात लवकर पश्चिम पट्ट्यामध्ये त्या अंडरग्राऊंड लाईन होणार आहेत आणि त्याबाबत देखील या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला। बघा, काही पाण्याची कनेक्शन ही जर कोणी चुकीची घेतलेली असेल किंवा कोणी चुकीची दिलेली असेल तर त्यांनी ती निदर्शनास आणली पाहिजे, अन्यथा त्यांना पेनल्टी लागेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील। महापालिका तुम्हाला पाणी द्यायला तयार आहे। ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत त्या सगळ्यांना पाणी निश्चित देऊ। यासाठी कुठली विशेष मोहीम नेमण्यात आहे? विशेष मोहीम म्हणजे जर तुम्हाला कनेक्शन पाहिजे असेल तर तुमची कागदपत्र जमा करून रीतसर अर्ज करून कोणालाही मध्यस्थांना मध्ये न टाकता तुम्ही महापालिकेकडे अर्ज करा। फर्स्ट कम फर्स्ट या प्रेफरन्सनी सर्वांना ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत त्यांना प्रत्येकाला नळाचं कनेक्शन देण्यात येईल। माजी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांनी पाठपुरावा केलेल्या अंडरग्राऊंड वायरिंगचं काम युद्ध पातळीवर सुरू असून पश्चिम